बाबड्या शांत हो. शांत हो. वेदनांच्या जाणीवा अवयवात नसून त्या आपल्या मेंदूत असतात. विचारांना विचलित करण्याचा प्रयत्न कर. दुखणं कुठच्या कुठे पळून जाईल कळणार देखील नाही. अरे बापरे, आज हे आहे का? हो, आणि पूर्ण वेळ. बाबा आता जास्त दुखायला लागलं. बाबड्या शांत हो. डॉक्टर काकाने औषध लावलंय ना. हा, उद्या सकाळी उठल्यावर तुला कळणार देखील नाही की तू काल पडली होतीस म्हणून. बाबा तुम्ही मला लाडी गोडी लावू नका बाबा. अगं बाबा मी तुमचं नाव सांगणार आहे आईला. अगं तुम्ही खोटं बोलताय बाबा. मी तुमचं नाव सांगणार आहे. अगं पण बाबड्या मी काय केलं मला सांगशील का? तुम्ही तुमच्यामुळे पडले बाबा. माझ्यामुळे? अगं असं कसं बोलतेस? मी तिथे होतो का तरी? तेच तर, तुम्ही नव्हतात बाबा तिथे. मी पडले तेव्हा तुम्ही रोजी आंटीशी गप्पा मारत होतात. ए बाबड्या, कोण रोजी आंटी? कोण रोजी आंटी का? हो, जिच्याकडे बघून बाबा तुम्ही मला जा बबडी आता तुझी तुझी खेळ असं म्हणता. आणि बाबा जिच्या बरोबर तुम्ही झोके घेता ती रोजी आंटी बाबा. अरे बाबड्या असं बोलू नये. असं, अरे मी कोणा रोजी आंटीला ओळखत देखील नाही. हो हो का बाबा? हो. पण बाबा तुम्ही तर तिला म्हणत होतात की आपण सिसो सिसो खेळूया. अरे बाबड्या ती आपण एका सोसायटीत राहतो ना. माझी फक्त तोंड ओळख आहे तिच्यासोबत. अरे हो बाबड्या. तुमचं नाव सांगणार आहे बाबा. अगं तुम्ही खोटं बोलताय बाबा. अगं मी खोटं बोलत नाहीये. हो बाबा, रोजी आंटी तुम्हाला म्हणत होती की कालची ही फिल्म मस्त होती. हा, मी तिला एक फिल्म सजेस्ट केलेली म्हणून ती असं म्हणाली की कालची फिल्म मस्त होती असं म्हणाली. बाबड्या रडायचं नाही, रडायचं नाही. बाबा मी तुम्हाला सांगते की तुम्ही मला पिक्चरला घेऊन जा. रडायचं नाही. आपल्याला लागलंय की नाही? रडायचं नाही. हा हा. आणि बघ यातलं आईला काही सांगायचं नाही. नाही सांगायचंय का? अजिबात सांगायचं नाही. मला चॉकलेट द्या. नाही. आपलं काय ठरलेलं? आठवड्यातून एक चॉकलेट, आणि या आठवड्यातलं चॉकलेट आपण काल खाल्लेलं आहे. बाबा मला चॉकलेट पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं पण आपण खाल्लंय ना. नाही मला मी तुमचं आणि रोजी आंटीचं सिक्रेट आईला सांगून टाकणार बाबा. अगं बाळा पण यात काही सिक्रेट नाहीये. सिक्रेट नाही याच्यात काही. सिक्रेट नाहीये का? अजिबात नाही. मग सांगते ना. गप्प बस. आहे ये इथं बस. आहे म्हटलं ना. आता आईला काही सांगायचं नाही. हे घे चॉकलेट. लहान माझी भावली, लहान माझी भावली. बसा बसा. हा दिला. आता आईला काही सांगायचं नाही, कळलं? शांत बसायचं. लागलं ना आपल्याला? बसा. चला या बसा. चेतना या. अगं बाई चेतू, माझं बाबड्या काय झालं ग? कुठे पडले? मागू किती लागलाय अगं. बापरे. गौरव अशी कशी पडली? असं ते बगीच्यात खेळताना घसरून पडली, बाकी काही नाही. अहो पण अशी कशी पडली? तुमचं लक्ष नव्हतं का? नव्हतं. असं कसं नाही? लक्ष होतं माझं. मी आपल्या चेतूला व्हॉलीबॉल खेळायला शिकवत होतो. हिला काय झालं असं हसायला? काय ग हसतेस का अशी? चॉकलेट द्या. चॉकलेट? अरे चेतना तू आधीपासूनच चॉकलेट खातीयस. अजून आपलं काय ठरलं? चॉकलेट खायचं नाही म्हणून होतं नाही. बाबा मला चॉकलेट देणार आहे बाबा. आमचं सिक्रेट आहे. गौरव काय कसल्या सवयी लावताय? सिक्रेट वगैरे काय आहे ते? असं काही नाहीये. हे घे आणि शांत बस. काही सिक्रेट वगैरे नाहीये. बसा शांत बसा. चॉकलेट नका देऊ तिला. तिचे दात खराब होतात. आणि आपलं काय ठरलं? आठवड्यात फक्त एकदाच चॉकलेट द्यायचंय तिला. हो पण आज ती पडली म्हणून तिला चॉकलेट दिलेलं आहे. हे बरं आहे तुमचं. मागच्या वेळेला ती पडली, मी चॉकलेट दिलं होतं तर अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं तुम्ही. अगं हो, पण हे असे जुने तपशील लहान मुलांसमोर वेळोवेळी प्रकट करणे ही चूक आहे. मागे मी तुला एक प्रबंध वाचून दाखवला होता की बालकांच्या भावविश्वाचे वैवच्छेदक स्वरूप आणि त्यांची स्वप्न दृष्टी. बालकांच्या भावविश्वाचे व्यवच्छेदक स्वरूप आणि त्यांची स्वप्न दृष्टी.
मला ना कधी कधी कळतच नाही मी एका माणसाशी लग्न केलंय का विद्यापीठाशी लग्न केलेलं आहे. मी आणि विद्यापीठ हसू नका. होय होय होय. घरात होत ना आपण तिघच होत ना, मग जरा लोकांना कळेल अशा भाषेत बोलत जा ना. उगाच वाचनालयात असल्यासारखं कशाला जड शब्द वापरायला हवे. अगं रसिका असं काय करतेस? आधी माझ्या ह्याच भाषेचं तू कौतुक करायचीस. मला म्हणायचीस तुझ्याशी बोलताना शब्द सरितेतून विहरण्याचा आनंद मिळतो. असाच अनेक वर्ष माझ्यावर वर्षात राहा. मग आज काय झालं? सर्दी झाली. तुमच्या या शब्द सरितेत न्हाऊन न्हाऊन सर्दी झाली. इतके जड शब्द असे मस्तकापर्यंत जातात आणि मस्तक दुखायला लागलंय आता माझं. माझ्या बबड्याला लागलंय बघा किती. तिला डॉक्टरकडे नेलं की नाही? हा काय म्हणाले डॉक्टर? काय नाही सांगितलं तुला, फक्त असं खर्चटलेलं आहे, बरं होईल लगेच असते. हो ना. हो. चॉकलेट द्या. हा चॉकलेट संपलं. वा वा छान छान छान. चॉकलेट संपलं. द्या ना. नाही गौरव चॉकलेट आता द्यायचं अजिबात नाही. चॉकलेट मिळणार नाही. तुम्ही नाही देणार आहे का? नाही. तुम्ही खरंच नाही देणार आहे का? अजिबात देणार नाही. मी आईला आता खरं सांगते. आई बाबा आणि रोज सुरानो शांत ऐका माझं. रोजी कोण आहे? हा रोजी कोण आहे? कोण रोजी? अगं नाही, मी तिला रोजी नाही रोजी बद्दल सांगत होतो. रोजी? हो. भविष्यात माणसाला रोजी रोटीसाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागणार आहे. आपली चेतना दुसरी तर माहितीये ना तुम्हाला? अरे बापरे. हो हो माहिती. मी दुसरी ते बघा केवढं करावं लागतंय. तिचं सोड, मला केवढं करावं लागतंय ते बघ. दिसतीये तिघांची ओढाताण दिसतीये मला, पण समजून घ्या ही दुसरीच आहे की नाही. मग एवढ्या जडजड गोष्टी तिला सांगायची गरज आहे का सांगा? अगं रसिका, आपण तिचे पालक आहोत. हो. पालकत्वाची धुरा सांभाळणं म्हणजे फक्त मुलांना जन्म देणं, त्यांचं संगोपन करणं नाही, तर त्यांना बाह्य जगातल्या अनपेक्षित संकटाशी हात मिळवण्यासाठी सक्षम करणं हे कर्तव्यदक्ष पालकाचं लक्षण आहे. कानाला बुडबुडे आले माझ्या. नशीब काढलंयस, तुझ्या तर फक्त कानाला बुडबुड येतात. मी समजू शकते. आज मी समजू शकते तुम्हाला. हो, मी तर म्हणतो. हरकत नाही, हरकत. मी तर म्हणतो हे लवकर एकदाच संपवा. संपवायचंच आहे, संपवायचं. बाळा दुखतंय का ग? खूप दुखतंय. दुखतंय. पण तुम्हाला आईस्क्रीम दिलंस ना तर मला बरं वाटेल. काय आईस्क्रीम नाही? तू आपलं काय ठरलंय? आईस्क्रीम खायचं. मागच्या वेळेला सर्दी खोकला झाला होता की नाही? किती हॉस्पिटल मध्ये पळावं लागलं होतं आम्हाला. हट्ट नाही करायचा. बाबा मला आईस्क्रीम द्या ना बाबा. आई मला बाबा आईस्क्रीम देणार आहेत. गौरव हे काय ऐकते मी? चेतू खोटं बोलायचं नाही. मी असं काही बोललेलो नाहीये. मी खोटं बोलतेय का? हो बोलतेस तू खोटं. आता आईला मी खरं सांगते. आई बाबा चेतू रोजी काय? रोजी नाही. रोजी अगं रोजी नाही. आंटी कोण आहे ही रोजी आंटी? मला कळायला हवं का? अगं कुणी नाहीये ती रोजी. चेतू बेटा इकडे. अगं ओ आई ऐक नाही, तुला खूप चॉकलेट देणार, आईस्क्रीम पण देणार. पटकन सांग रोजी आंटी. पटकन सांग. एवढं मोठं आईस्क्रीम देणार. रोजी आंटी कोण आहे? रोजी डिसूजा बी विंग 404 बाबांची मैत्रीण आहे. बाबा तिला रोज बागेमध्ये भेटतात. आज पण मी पडले ना तेव्हा बाबा तिच्यावर गप्पा मारत होते. समाप्त. आरंभ. हे बघ रसिका. बबडी. ओ आई बाबांची रबडी झालेली बघायची आहे तुला? शब्द प्रभू. आता एक शब्द कसे सुचवते रसिका. तुम्ही